बातमी ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे। 60 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना याचा लाभ मिळेल। देशाचे मुख्यमंत्री यांनी ही योजना जाहीर केली। ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेचा राज्य शासनाकडून विस्तार करून वयोवृद्धांसाठी वैद्यकीय उपकरणे व अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात। सुरुवातीला महत्त्वाची बातमी, तुमच्या घरात जर 60 वर्षावरील कोण व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे। महाराष्ट्रातील 60 वर्षावरील सगळ्या नागरिकांना आता मिळणार महिना पेन्शन सरकारमार्फत। जर 60 वर्षाचे वय जास्त असेल तर तुम्हाला मिळणार 10 ते 15 वस्तू मोफत। 60 वर्षावरील लोकांना 10 वस्तू, 65 वर्षावरील लोकांना 15 वस्तू मोफत देण्याचा सरकारचा नवा निर्णय। त्याचवेळी तुम्हाला पेन्शन देखील दिली जाणार आहे। कोणाला मुले सांभाळत नाहीत किंवा कोणाला कोणी सांभाळत नाही, एकटे असतात, त्यांना देखील सरकार आता देणार प्रति महिना 2000 रुपये। जर तुम्हाला तुमच्या घरातील आजार असतील किंवा तुम्हाला बीपी शुगर असेल किंवा तुम्हाला पायाचे दुखणं असेल किंवा तुम्हाला शुगर असेल, कोणत्याही प्रकारचा आजार असेल तर त्या आजारावर देखील मोफत उपचार करण्याचा सरकारचा नवा प्लॅन अखेर सरकारने केला जाहीर। तुम्हाला नेमकं काय करायचं आहे? तुम्हाला या महत्त्वाच्या 2 गोष्टी करायच्यात। महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी आणली आहे ही सगळ्यात मोठी जीवनदायी योजना। 60 वर्षावरील व्यक्ती जर तुमच्या घरात असतील तर या योजनेचा तुम्हाला लाभ होणार आहे। पेन्शन देखील तुमची मिळणार असून तुम्हाला आरोग्याच्या सुविधा, भौतिक सुविधा, तुमच्या दररोजच्या आर्थिक सुविधा या सगळ्या तुम्हाला जागेवरती एका जागेवरती देण्याचा सरकारचा नवा प्लॅन आहे। यामुळे जर तुम्ही आजारी असाल, जर तुम्हाला चालता येत नसेल किंवा जर तुम्हाला म्हातारपण आले असेल तर या सगळ्या वस्तू तुमच्यासाठी आहेत। सरकारने आणलेल्या वस्तूंचा फायदा तुम्हाला घ्यायला हवा। तुम्ही हा फायदा घेतल्यानंतर तुम्हाला मात्र संपूर्ण तुमचं आरोग्य जीवन अतिशय लाभदायी ठरेल आणि जीवनात या सेवा घेतल्यानंतर सरकार देखील खूप मोठी सेवा मानते। तेव्हा नेमक्या या 15 वस्तू कोणत्या? कुणाला मिळणार प्रति महिना 2000 रुपये। 60 वर्षावरील लोकांसाठी या वस्तू कोणकोणत्या आहेत? काही आरोग्याच्या वस्तू आहेत, काही उपभोगाच्या वस्तू आहेत, काही भौतिक वस्तू आहेत। अशा सगळ्या मिळून या वस्तू तुम्हाला देण्याचा सरकारचा नवीन निर्णय 15 ऑगस्ट 2026 पासून लागू होतोय। त्यामुळे 15 ऑगस्टच्या अगोदर 5 ते 7 दिवसामध्ये हा अर्ज भरून तुम्ही जमा करायचा आहे। तो कुठे जमा करायचा आहे, त्याला कोणती कागदपत्र लागतील, तुम्हाला 2000 रुपये महिना किती तारखेला? दर महिन्याच्या 3 तारखेला तुम्हाला तुमचा 2000 रुपये पेन्शन देखील देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे। कारण लाडक्या बहिणीच्या या आधारावरती महाराष्ट्रात असे 60 वर्षावरील काही वयोवृद्ध माणसं आहेत, त्यांना देखील पैशांची गरज असते हे सरकारला पहिलेच माहीत होतं। त्यामुळे सरकारने देखील ही योजना पहिल्या काळापासून आणायची होती। आता मात्र ही योजना आणल्यामुळे सरकारला हा खूप मोठा प्लॅन सर्वसामान्य नागरिकांसमोर मांडला आहे। यामुळे तुम्हाला आता या 15 वस्तू, त्याचवेळी काही लोकांना 10 वस्तू, त्याचवेळी तुम्हाला 2000 रुपये, तसेच त्या वस्तूंचा फायदा कुणाकोणाला होणार, त्या वस्तू तुम्हाला कशा मिळणार? तुमच्या घरात जर अशा व्यक्ती असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ बघावाच लागेल, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करावाच लागेल। आपल्या घरातील वयस्कर माणसांसाठी या योजनांचा तुम्ही लाभ घ्यायला हवा, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये ही योजना अतिशय मोठ्या प्रमाणात प्रचंड फेमस होईल, प्रसिद्ध होईल। सरकारची योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत नाहीत। लोक म्हणतात की आमच्याकडे योजना आलीच नाही, आम्हाला योजना माहीतच नाही। पण तुम्हाला ही योजना आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे। फक्त तुम्ही खाली असलेलं लाल रंगाचं बटन दाबून नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळ्याच शेतकऱ्यांचे असतील, वयोवृद्ध माणसाचे असतील किंवा 60 वर्षावरील लोकांचे असतील, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड या सगळ्या योजना असतील, त्या सगळ्या योजना तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळतील। तेव्हा मित्रांनो, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण वळूया आपल्या महत्त्वाच्या विषयाकडे। तुम्हाला कोणत्या वस्तू मिळणार? सुरुवातीला त्या वस्तूंची नावं, वस्तूंची यादी आपण सगळ्यांसमोर मांडूया। महाराष्ट्र सरकार आता राज्यातील जवळजवळ 2.3 कोटी म्हणजे जवळजवळ 2.5 कोटी लोकांना या वस्तू वाटायचा सरकारने खूप मोठा निर्णय घेतला आहे। ज्येष्ठांसाठी हा मोठा निर्णय, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी ही आहे। राज्य सरकारने 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठांसाठी एक ऐतिहासिक सर्वात मोठा निर्णय घेतला आहे। मग तुम्ही महिला असाल, मग तुम्ही किंवा पुरुष असाल, दोघांना देखील या योजना लागू होतात। तुम्ही बरोबर ऐकले, येत्या 15 ऑगस्टपासून राज्यातील जवळजवळ
सगळ्याच लोकांना 60 वर्षावर जेवढे लोक आहेत त्या प्रत्येकाला 2,000 रुपयांच्या बँकेत आणि 15 वस्तू तुमच्या मोफत देण्यास सरकार ठरवले. आता बघूया त्या वस्तू कोणत्या आहेत. नेमका त्या वस्तूंचा तुम्हाला फायदा काय होणार आहे. महाराष्ट्रातील वाढती महागाई, ज्येष्ठ नागरिकांना वयोमानानुसार लागणारा वैद्यकीय तसेच दैनंदिन खर्च लक्षात घेता राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिक कल्याण व सहाय्य योजना अधिक मजबूत करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वसामान्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायचा हा सगळ्यात मोठा सुरक्षेचा मोठा टप्पा गाठल्याचं समजतंय. यामुळे या योजनेत मोफत मिळणाऱ्या 10 वस्तू कोणत्या आहेत त्या आपण जाणून घेऊया. बघूया त्या वस्तू कोणत्या आहेत त्या. आता पहिली वस्तू आहे तुम्हाला वॉकिंग स्टिक. आता वयस्कर कारण तुमच्या या 60 वर्षाच्या पुढे म्हणजे काही लोकांना चालण्याचा अधिकार, चालताना खूप त्रास होतो, त्यांना वॉकिंग स्टिक ज्येष्ठांना चालताना आधार मिळावा यासाठी दणकट आणि ग्रीप असलेली आधुनिक काठी देण्यास सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानंतर चष्मा, दृष्टी सुधारणा चष्मा मोफत डोळे तपासणी करून आवश्यकतेनुसार नंबरचा चष्मा मोफत दिला जाईल, ही सरकारकडून मोठी घोषणा केली गेली आहे. त्यानंतर डिजिटल बीपी मशीन, रक्तदाब तपासणी यंत्र घरीच स्वतःच्या बीपीची तपासणी करता यावी. वयस्कर माणसांनी असं आपली बीपी घरातच चेक करावी यासाठी बीपी मशीन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. त्यानंतर पुढची आहे बातमी डिजिटल ग्लुकोमीटर म्हणजे शुगर तपासणी यंत्र, हे देखील तुम्हाला मोफत देण्याचं सरकारने ठरवलं आहे. मधुमेहाची तपासणी करण्यासाठी किट आणि स्ट्रिप्ससह या दोन्ही वस्तू तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहेत. थर्मोमीटर आणि पल्स ऑक्सिमीटर शरीराचं तापमान, रक्तातील ऑक्सिजन तपासण्यासाठी ह्या गोष्टींची तुम्हाला भरपूर आवश्यकता असते. तर सरकार तुमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप मोठा निर्णय घेते. त्याचवेळी श्रवणयंत्र आवश्यकतेनुसार ज्या ज्येष्ठांना ऐकू येण्याचा त्रास होतो ज्यांना वैद्यकीय तपासणीनंतर मोफत डिजिटल श्रवणयंत्र देण्याचं सरकारने जाहीर केलं आहे. आरोग्य किट पोषक द्रव्य आणि जीवनसत्वे, कॅल्शियम, व्हिटॅमिन D3, मल्टीव्हिटॅमिन आणि प्रोटीन पावडरचा 3 महिन्यांचं म्हणजे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रोटीनयुक्त आरोग्याचं किट सरकार देत आहे. ते किट जवळजवळ 1200 रुपयांचं एक किट आहे. अशी तुम्हाला 3 किट मिळणार आहे. तेव्हा ही देखील बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. त्यानंतर गरम पाण्याच्या पिशव्या, शेकण्यासाठीचे हॉट पॅक, सांधेदुखी, पाठीचे दुखणे आणि दुखीपासून आराम मिळण्यासाठी तुम्हाला गरम पाण्याच्या पिशव्या ह्या देखील दिल्या जाणार आहेत. हा सरकारचा खूप मोठा नवीन प्लॅन आहे. दैनिक स्वच्छता किट, ॲक्टिबॅक्टेरियल साबण, दंतमंजन, टॉवेल, सॅनिटायझर आणि बॉडी लोशन या 5 वस्तू देखील तुम्हाला मोफत दिल्या जाणार आहेत. शेवटची म्हणजे विशेष कम्फर्ट मॅट म्हणजे मान आणि पाठीच्या कण्याला आराम देणारी अशी उशी, ही देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने ही योजना आणलेली आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ संपूर्ण 36 जिल्ह्यामध्ये एकाच वेळी 15 ऑगस्टपासून ही योजना लागू होणार आहे. त्यामध्ये सगळे जिल्हे आले, मुंबईपासून ते खानदेशापर्यंत, खानदेश ते उत्तर महाराष्ट्र ते मराठवाडा ते पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या सगळ्या जिल्ह्यामध्ये ही योजना लागू होते. त्यानंतर तुम्हाला दरमहा 2,000 रुपये देखील मिळणार आहेत. ज्येष्ठांना दरमहा रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात पाठवली जाणार आहे. तुम्हाला थेट DBTद्वारे त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, तुमचं राशन कार्ड या 3 महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता लागेल. आणि आगामी 7 तारखेपासून तुम्हाला या फॉर्मची सुरुवात होईल आणि तुमची ही कागदपत्रे तुम्हाला ऑनलाईन भरायचे आहेत. तर तुम्हाला 2,000 रुपये महिना आणि महिन्याला असे 15 मोफत साहित्य किट दिलं जाणार आहे. ही सरकारची मोठी योजना तुमच्यासाठी खूप अतिशय लाभदायक ठरणार आहे. तुम्ही देखील या गोष्टीचा लाभ घ्यावा असं आम्हाला वाटतं आहे. त्यामुळे वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड तुमच्याकडे असणं बंधनकारक असल्याचं सरकारने कालच स्पष्ट केलं आहे. तेव्हा ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायला हवी. धन्यवाद.